मतदान करता येते म्हणून नाही, मला त्यावेळेस हे सुद्धा कळत नव्हतं की मला मतदान करायचा अधिकार नाही, म्हणजे मला कुठे गेले होता येणार नाही. म्हणजे हा राजकारणाचा खेळ तेव्हापासून लक्षात आहे, आता नाही. आणि आता पुढं जिरवायचं ना की तुम्हाला सर्वांना पण माहिती आहे, या शहरामध्ये या शहराचं ज्यांनी वाटुळ केले या 10 वर्षामध्ये, माझ्याकडे माहितीच्या अधिकारात सगळ्या माहिती काढल्यात मी या 10 वर्षाच्या खासदारांच्या. 2014 ते 2019 चे खासदार असतील किंवा 2019 ते 2022 चे खासदार असतील, 24 चे, त्या सगळ्या खासदारांची मी माहितीच्या अधिकारात माहिती काढून आणल्या. आणि मला वाटतं की यांच्या माहितीच्या अधिकाराच्या माहिती ज्यावेळेस आता मी सरांनी सांगितलं मगाशी की आपण कोपरा सभा चालू करणार आहे. सर माझे कार्यकर्ते इकडे बरेच बसलेले आहेत मागे. माझ्या कार्यकर्त्यांना तुम्ही विचारू शकता की प्रत्यक्षात निवडणूक चालू झाल्यावरती वसंत मोरे किती वेळ झोपतो, समोरच्या झोपा उडवतो, झोपत नाही. कारण आतापर्यंत भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी वसंत मोरेला पाडण्यासाठी जनतेजन छेडलं. प्रत्येक वेळेस माझ्या मतदारसंघाचे तुकडे केले, परंतु माझ्या मतदारसंघाचे इतके तुकडे केले तरी सुद्धा मी पुन्हा एकदा त्यांना महानगरपालिकेमध्ये दिसतो. आणि मला वाटतं हीच भीती भारतीय जनता पार्टीच्या लोकांच्या मनामध्ये आहे. आता आलेल्यांनी सांगितलं आपल्याला कुठल्या उमेदवारांना कमी समजायचं नाही, परंतु आपण त्यांच्यापेक्षा मोठे कसे आहोत हे आपल्याला दाखवून दिलं पाहिजे. कारण आपल्या मागे ताकद कुणाची, बाळासाहेबांची ताकद आपल्याला. या लोकांचं एक डोक्यामध्ये समज आहे की नरेंद्र मोदींचा फोटो लावला की 100 नगरसेवक एकदम पोत्याने निवडून येतात. आणि काय काम करतात मला वाटतं, मी ज्या दिवशी मी प्रत्येक सभेमध्ये सांगणार तुमच्या तोंडपाठ या गोष्टी झाल्या पाहिजे. प्रत्येक कोपरा सभेमध्ये मी या गोष्टी सांगणार. माझ्याकडे वेळा आता कालच्या मी एका ठिकाणी इफ्तारीला गेलो, तिकडे गेलो त्यावेळेस हे काँग्रेसचे असले मोठे मोठे बिल्डर बसलेले समोर माझ्या. परंतु मी गेल्यानंतर सगळ्यांना गाव फोडला गेला की हा कसा इथं आला, आणि हा आलायच मुळात तुमच्या बरोबर बसायला. कारण मी तिथे गेल्यानंतर ना निम्म्यापेक्षा जास्त लोक दादा निघून गेली होती उमेदवारासह सगळे. मला थोडा उशीर झाला होता, परंतु तिथं बसल्यानंतर ना जे मुस्लिम समाजाचे लोक होते एवढी लोक तिथं बाहेर बऱ्यापैकी लोक गेली होती. परंतु वसंत मोरे आलाय त्यानंतर परत तेवढीच लोक परत त्या सभागृहात आले. कारण मी दिलेलं योगदान प्रत्येकाला माहिती आहे. आणि या शहरामध्ये मला वाटतं 10 वर्षामध्ये जो गोंधळ या भारतीय जनता पार्टीच्या खासदारांनी घातलाय, 2 खासदार झाले. मी कालच्या सुद्धा एका आपल्या नालंदा मुद्दूच्या कोपरा सभेमध्ये मी त्या ठिकाणी सुद्धा सांगितलं की अरे या शहराच्या खासदारांना कळत नाहीये की विकास नक्की काय असतो. या लोकांना खरं जर विकास काय असतो बघायचा दाखवायचा असेल ना तर यांना राजगुरूची वारी पहिली करायला पाहिजे. यांना श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या घराची वारी यांना करायला पहिली लावली पाहिजे. मग यांना कळत नक्की की विकासाचं एवढं मोठं कुभाट असतात नाही लोक. हे सगळा विकास 100 वर्षापूर्वी त्या राजगुरूंना मी पाहिले. मी काल बोललो की ज्या वेळेस आता अगदी 8-10 वर्षापूर्वी सुद्धा आपल्या घरामध्ये मध्ये आपण लाकडं टाकत होतो आणि पाणी गरम करत होतो. आज सुद्धा काही लोकांच्या घरामध्ये असत. परंतु मी ज्या वेळेस राजगृहामध्ये गेलो, राजगृहामध्ये ज्या वेळेस मी श्रद्धेय बाळासाहेबांचं ते घर पाहिलं, त्या घरामध्ये मला एक खोली त्यांनी फिरून दाखवली तिकडे. आणि ती खोली फिरून पाहिल्यानंतर मी ज्या ज्या गोष्टी त्या ठिकाणी पाहिल्या त्याच्यामध्ये मला ज्या काही मी एक अतिशय पुस्तिक स्वभावाचा माणूस आहे. ज्या ज्या ठिकाणी मी जातो त्या
मला वेगळं काय दिसलं ना मी नक्की त्या गोष्टी टिकतो. आणि मला नेमकं त्या गोष्टी तिथं पाहायला मिळाल्या. मी त्या राजगृहामध्ये पाहिलं की एवढ्या 100 वर्षापूर्वी जर त्या राजगृहामध्ये पाणी तापवण्याचं मशीन असेल तर विचार करा ना आता इथं वातावरण कसं तापलं बरं. तिकडे 100 वर्षापूर्वी आपल्याला बाथटब कधी माहित नव्हता. तिथं बाथटब मध्ये आंघोळ करणारे लोक होते. आणि हे आता सांगतात विकासाच्या गप्पा गोष्टी आपल्या सगळ्या आता मारल्या जातात. मला वाटते की या सगळ्या गोष्टी आदरणीय बाबासाहेबांनी कधीच या देशामध्ये आणले नाही. ज्या अदृश्य स्वरूपामध्ये राहिला, ज्यांना कधी कोणी पुढे आणण्याचं काम केलं नाही. उलट आपण सगळ्यांनी आता तयार राहिले पाहिजे. कारण आता ह्याची एक घोषणा आली होती आपके बार 412. काय 412? 412 असते ते एका सीटसाठी भांडत बसत असते. याला उपमुख्यमंत्री कर, त्याला मंत्री कर, त्याला हे कर, त्याला ते कर, याला बोलून घे, त्याला बोलून घे. अरे अरे माझी चर्चा ना अमेरिकेमध्ये माझा एक मित्र ना लॉस एंजलिस मध्ये राहतो. त्याचा काय झालं माझ्या मोबाईल मध्ये आता मेसेज आला की तात्या आम्ही 4 जूनला तुझ्या गुलाल घ्यायला येणार आहे म्हणून. अमेरिकेमध्ये लॉस एंजलिस मध्ये माझा वर्ग मित्र आहे. आणि त्याला माझ्या आता मोबाईल मध्ये त्याचा मेसेज वाचा, व्हॉट्सअप खोल सुधीर पिसाळचा. आणि त्याच्यामध्ये मेसेज आला त्यांनी मला टिप्पणी टाकले तात्या 4 जूनला तुझ्यासाठी गुलाल घ्यायला मी विमान बुक करतोय. आता मी तिकीट बुक करून ठेवणार आहे. म्हणजे विचार करा तुम्हाला एवढा आत्मविश्वास आहे, त्याला तेवढा तिला 7 समुद्र पार आत्मविश्वास आहे की तात्या निवडून येणार आहे म्हणून. कारण माझ्या मागे माहिती का प्रत्येकाच्या मागे हे लोक म्हणतात ना आमच्या मागे काय आमच्या मागे काय. आपण पण सांगितलं पाहिजे ठोकून जर तुमच्या मागे नरेंद्र मोदींचा फोटो आहे ना तर आमच्या मागे श्रद्धेय बाळासाहेब. या गोष्टी आपण ठोकून सांगितल्या पाहिजे. संविधानाची हत्या करायची काम याच्यामध्ये होणार आहे. आणि मला वाटतं की त्या हत्या थांबवण्यासाठी एक वसंतमुळे तुमच्याकडनं लोकसभेमध्ये जर गेला ना तर 100% त्या ठिकाणी थांबवण्याचं काम मी करणार. मी त्या पक्षामध्ये होतो 2009 साली मी पाहिलं असेल. आमचे रमेश मांजरे ज्यावेळेस त्या विधानसभेमध्ये गेले ना त्यांनी त्या ठिकाणी काय केलं होतं मला वाटतं 30 गज मला लोकसभेत करावे लागले ना. तुम्ही मागे पुढे बघा संविधानाच्या विरोधामध्ये येणारा प्रत्येक माणसाच्या विरोधात उभा राहण्याचं काम वसंत मोरे करत. हे आपण सर्वांनी लक्षात घ्या. विकास काय असतो मला कात्रजच्या विकासाचा पॅटर्न या संपूर्ण पुणे शहरामध्ये शिकवायचा. आज या शहरामध्ये काम करत असताना अनेक पदांवरती मी कामं केली, अनेक पदं मी भोगली या शहरामध्ये. परंतु ही पदं भोगत असताना त्या पदांना न्याय देण्याचं काम सुद्धा वसंत मोरे केलं. आणि मला वाटतं इतकं काम वयाची 25 वर्षे घालवल्यानंतर ना ज्यावेळेस मला असं वाटतं की आज मी एका या शहराचा मोठे नेतृत्व करू शकतो त्यावेळेस मला न्याय नाही मिळाला. आणि मला आज या वसंत मोरेला न्याय देण्याचं काम श्रद्धेय बाळासाहेब अध्यक्ष बोलले. वडगाव शहरीच्या अध्यक्षांनी परवा दिवशी ज्या दिवशी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या भवनामध्ये आपली पहिली सभा झाली, पहिली मीटिंग झाली. त्या दिवशी अध्यक्ष बोलले होते की तो समोर बसलेला आहे ना उमेदवार तो वसंत मोरे नाही ते बाळासाहेब आंबेडकर हे आपण सांगायला. त्या दिवशी मी समजलो, त्या दिवशी मला या सगळ्या गोष्टी कळल्या काही. आणि तुम्हाला सर्वांना आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते काय असेल ना या सगळ्यांना दाखवू द्यायचे. मी सुद्धा आजपर्यंत म्हणजे वंचित बहुजन आघाडीमध्ये आलो, वंचित बहुजन आघाडीने मला उमेदवारी दिली म्हणून मी या गोष्टी बोलत नाही. तर समाजामध्ये प्रत्येक जाती धर्मामध्ये वंचित आहे, प्रत्येक जाती धर्मामध्ये वंचित आहे. त्या वंचितासाठी
त्यांचा आवाज होण्याचं काम वसंत मोरेने केलेलं आहे. आणि आता खऱ्या अर्थाने मी वंचितच्या व्यासपीठावरती आले. मी काल पण बोललो, वसंत मोरेच्या हातामध्ये काय हाताला वाटा काय राहणार. आता उलट त्याला डबल ताकद आली, कारण त्या हाताला दांडा आता वंचित आघाडी झालेली. त्यामुळं असं काय लोक मला एका पत्रकाराने प्रश्न विचारला की म्हणलं वंचित आघाडीचे विचार वेगळे, तुमचे विचार वेगळे, तुम्ही खळघाट्याच्या भूमिकेत इकडे आला म्हणून आता तुमचं कसं काय जमणार. अरे माझं कसं काय जमणार. मला वाटतं की आदरणीय बाबासाहेबांनी असं ते काही संविधानामध्ये सांगितलं नाही, एखादा तुमच्यावरती अन्याय करत असेल तर कवळे अन्याय सहन करत बसा. अरे आम्ही आदरणीय बाबासाहेबांना पण मानतो आणि संत तुकारामांना सुद्धा मानतो. संत तुकाराम म्हणतात, भले तरी येऊ काशीची लंगोटी, नाठारांच्या माती हाणू काठी, ही जात आजची आहे. जो अन्याय करणार ना 100% तो कुणी मोठा असू द्या छोटा असू द्या, आजपर्यंत कधी विचार केला नाही. मी आता या ठिकाणी मगाशी उभा होतो आणि उभा असताना मला आपल्या हडपसर मधील एका मोठ्या कंपनीमधून फोन आला. मला वाटतं की तुम्ही सर्वांनी पाहिलं असेल, मी एक लाईव्ह केला होता मागच्या आठवड्यामध्ये एका ताईची 2 मोठे गेली. त्या कंपनीमध्ये त्या ताईला माहित नव्हतं की ही मशीन कसली आहे आणि त्या मशीनवरती कंपनीने तिला उभं केलं आणि त्या मशीनचं काम तिला करायचं माहित नव्हतं आणि तिला अचानक त्या मशीनमध्ये तिची 2 बोटं कट झाली. त्या मुलीचं लग्न मोडलं. ती मुलगी पोलीस स्टेशनला गेली. पोलिसांनी सांगितलं की तुम्ही जाऊन पोलीस कंप्लेंट तुम्ही कोर्टामध्ये जा आणि त्या कंपनीच्या विरोधामध्ये दावा ठोका, तुम्हाला नुकसान भरपाई मिळेल. ती पोरगी कोर्टात गेली, फी भरायची. कोर्टाला किती पगार होता? 14,000 रुपये पगार. कोर्टामध्ये वकिलाची फी भरायची ताकद नाही तिच्याकडे. आई बिचारी म्हातारी आहे तिची, ते दोघीच माहिती राहतात. आणि अशा वेळेस तिला त्याच पोलीस स्टेशन मध्ये एका पोलिसांनी सल्ला दिला, अगं काही हेला ऐकू नको, तू काकडून वसंत मोरेच्या जनता दरबारात जा. 1 महिना झाला, 1 महिन्यापूर्वी ती ताई माझ्या जनता दरबारात आली होती. आणि आता इथं बाहेर उभा होतो ना, त्या जनता दरबारामध्ये त्या माणसाला फोन केला होता त्या कंपनीने, त्यांची गुलाबजाम तयार करायची कंपनी, कुठली कंपनी, त्या कंपनीमध्ये मी एक फोन केला आणि त्या कंपनीच्या मालकाला सांगितलं, तुम्ही या ताईला न्याय का देत नाही. तुम्हाला नाही वो ऐसा है वैसा है, हम ये करेंगे वो करेंगे, इतना देंगे. अच्छा ठीक है. त्यांनी त्या पोरीच्या बोटाची किंमत 50,000 रुपये ठरवली. अच्छा ठीक है, हम इसको 50,000 दे देंगे. त्याला मी त्याच घडीला त्या मिनिटाला सांगितलं, त्या मुली संघ बसा. वास्तविक काय होतं की बऱ्याचदा ज्यावेळेस राजकीय कार्यकर्ते असतात अशाचा कुठेतरी फोन येतो, कुठेतरी दबाव येतो, चावडीमध्ये गेले होतो आणि मग अशा वेळेस कुठेतरी आमचा पाय शेवाळ्यावरती पडतो. तिथून पुढे त्या माणसाला न्याय देत नाही. आजपर्यंत आयुष्यात भविष्यात वसंत मोरेचा पाय कधीच शेवाळ्यावरती पडला नाही. आणि परमेश्वराने जे दिलं त्याच्यावरती काय तेवढ्यामध्ये समाधान मानले. पैसे कमवायचे असते ना, खूप पैसे कमवायचे असते. 3 कोटीच्या गाडीमध्ये फिरणारा बापोड आहे. वसंत मोरे येतो आहे बाबा, छोटी गाडी पाहिजे, पण ही संपत्ती नाही त्यांना मिळत नाही, कधीच मिळत नाही. मला तरी तुम्ही भाऊ असेल किंवा आमचं सागर आलं असेल, सागर माझ्या गाडीमध्ये होता परवा दिवशी. सागरने मला एक सांगितलं, तात्या दिवसभर हा माणूस माझ्या मागच्या सीटवरती बसलेला होता. आणि सागरने मला एक गोष्ट म्हणजे कार्यकर्ते कसे आपल्या नेत्याला नोटीस करत असतात. सागर माझ्या मागच्या सीटवरती होता. मी कंटिन्यू करतो गाडीमध्ये फिरत असताना मला कोणकोणते लोक उभी भेटायची. मी खाली उतरायचो, हातात हात द्यायचो, पुढे यायचो, परत गाडीत बसायचो, परत उतरायचो, परत हातात हात द्यायचो, परत बसायचो. असं माझं सूत्र कंप्लीट दिवसभर चालू होतं. आणि दिवसभर चालू असताना हा संध्याकाळी माझ्या गाडीतून उतरला. त्यावेळेस मला सागरनी माझ्या मनी पण नव्हतं, ध्यानी पण नव्हतं की माझ्या मागच्या सीटवर बसलेला कार्यकर्ता जो की वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता आहे, की ज्यांनी वसंत मोरे बाळासाहेबांना भेटल्यानंतर पहिला फोन मला कोणाचा आला तर सागराला आज तो कार्यकर्ता माझ्या मागच्या सीटवर बसून माझा असं ऑब्झर्वेशन
स्वप्नात पण वाटलं नव्हतं. संध्याकाळी ताईच्यापासून गाडीतून उतरलो त्यावेळेस सागर मला बोलला की तात्या मी आज सकाळपासून तुमच्या संग फिरतोय आणि तुमच्या बरोबर मी माझ्या भागामध्ये एकदा जे काही आता उमेदवार आहेत त्याच्यातला एक उमेदवार आला होता आणि तो उमेदवार आत्ताच्या घडीला माझ्या भागामध्ये फिरत होता परिसरामध्ये पाकमुरीमध्ये फिरत असताना एक गरीब समाजातला कार्यकर्ता त्याच्या समोर गेला आणि त्याने त्याच्या हातात हात दिला. त्यांनी हातात हात दिला पण हातात हात दिल्यानंतर जशी त्या कार्यकर्त्याची पाठ फिरली तशी यांनी तो हात लगेच खिशातला रुमाल काढून त्याला पुसला. परंतु मी त्याला दिवसभर बघतोय तुम्ही तुमच्या सोबतीला जी लोक येतात तुम्ही प्रत्येकाला मिठी मारताय. तुम्ही प्रत्येकाचा हात आपण घ्यायच्या कधी मी तुम्हाला हात पुसताना पाहिलं हे तुमचं खऱ्या अर्थानं मोठ्या मनाचं लक्ष. तेव्हा मला कळलं की अरे या पुणे शहरामध्ये ना वंचित बहुजन आघाडीचे 25 नगरसेवक कधीच निवडून यायला पाहिजे होते. कारण अशा विचाराची लोक जर असतील ना या पक्षामध्ये मला वाटते की खऱ्या अर्थानं नेता आपला कसा असावा आपला नेता नक्की दिवसभर काय करतो कुठं घेऊन काय हे जो बघणारा कार्यकर्ता नोटीस करणारा कार्यकर्ता असेल तर विचार करता त्या पक्षाचा नेता कसा असेल. मला ताईने सांगितलं की वसंतवर सारखा हेवा आज तुमच्याकडे आता हे माझं भाग्य समजत आहे खरंच तुम्ही लोक एवढ्या मोठ्या मनाने मला वाटतं की अजून थोडा दिवस तिथं राहिला असताना सारा काही भागला असता. पण आज मला वाटतं की उजाळ्याचे दिवस तुमच्या सर्वांच्या सहानुभूतीने तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे माझ्या आयुष्यामध्ये येतील आणि मला वाटतं की जे स्वप्न आता काही कार्यकर्त्यांनी तुम्हाला आमच्या बाबतीत सूचना पण सांगितलं. मला सांगायला अभिमान वाटेल परवा दिवशी मी अकोल्यामध्ये होतो. स्वतः श्रद्धेय महासाहेबांनी मला शब्द दिलाय 27 तारखेला माझी निवडणूक संपली की माझा मुक्काम पोस्ट पुणे शहराचा आहे. आपल्या युवकांचे नेते सुजात आंबेडकर साहेबांनी स्वतः मला शब्द दिलाय की तात्या पुणे शहराच्या गल्ली बोळ प्रत्येक गल्ली बोळात तुम्हाला सुजात आंबेडकर साहेबांनी माझ्या समोर मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांना अकोल्यामध्ये बोलवलं आणि मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी भली मोठी एक मीटिंग माझ्यासाठी अकोल्यामध्ये लावली. अकोल्यामध्ये त्यांनी माझ्यासाठी मीटिंग लावली. त्यांनी सुद्धा मला तिकडे शब्द दिलाय आपल्यापासून विचार करा 558 किलोमीटर लांब अकोला आहे. 558 किलोमीटर लांब असणाऱ्या अकोल्यामध्ये जर तिथला कार्यकर्ता असं म्हणत असेल 27 तारखेला 26 तारखेला आमची मीटिंग झाली की दादा आम्ही पुणे शहरामध्ये पुणे शहरात आम्हाला जागा ठिकाणी माहिती पडला. बाळासाहेबांनी मला एक अजून एक शब्द त्या ठिकाणी सांगितला की शेवटचे 4 दिवस ते यांना पैशाचा खूप माज यावा खूप माज आहे यांना पैशाचा. यांना असं वाटतं ना की आम्ही पैशाने काही करू शकतो काही घेऊ शकतो. तात्या म्हणजे पुणे शहरामध्ये पैशाचा महापूर येणार आहे परंतु ज्यांना त्यांना वाटतं ना की ज्यांच्या घरामध्ये जाऊन त्यांच्या दारामध्ये जाऊन आम्ही पैसे वाटणार आहे बाळासाहेब आंबेडकर ज्यावेळेस रस्त्यावरती उतरतील त्यावेळेस पुणे शहरातला प्रत्येक वस्तीतला नागरिक हा रस्त्यावरती झोपलेला असतो. किती पैसे वाटायला येत आहेत हे तुम्हाला पाहायला दिसत. आणि स्वतः साहेबांचा फॉर्म ज्यांनी भरला त्यांना 17 तारखेला इथं पाठवायचं. ते स्वतः साहेबांचा फॉर्म ज्या व्यक्तीने भरला 1 तास आमची मीटिंग त्यांना दिली 1 तास आणि 1 तासामध्ये माझ्या संग 1.25 तास बसले. 1 तास त्या संबंधित व्यक्तीला आमच्या समोर बसून त्याला सांगितलं की तुला जबाबदारी आहे तुझ्याकडे की बसून मुळे एका आता चालले बरंच राजकारण चालले वंचितच्या फॉर्मच्या वरती की तुला स्वतः वसंतमुळे सगळा फॉर्म केला 1 to 10 तुला असेल तर सगळे मुद्दे तुला स्वतःला भरायचे. त्यामुळे माझी जबाबदारी आमची जबाबदारी त्यांनी जे काय आम्हाला पेपर्स दिले ते पेपर्स आमच्या टीमने कधीच जमा करून टाकले. ज्या आता नियोजन करायच्या गोष्टी आहेत त्या आज सकाळी माझं नियोजन झालंय. मला वाटतं की आज एवढ्या मोठ्या संख्येने फक्त कालच मी तुम्हाला एक मेसेज दिला. आज 5 तारखेला मी मला वाटतं की
मगाशी आणि फेसबुक वरती कमेंट्स आल्या होत्या. मला वाटतं की त्यांना मेजरचं लाईव्ह चालू आहे आमच्या मेजर शेवटच्या खुर्चीकडे टाका. अरे तुम्हाला एवढी गर्दी गोळा करायला महिना लागतो राहून कडे ते पण कार्यकर्त्यांना पेट्रोलला पण पैसे द्यायला लागतात. आता इथं वंचित बहुजन आघाडी माझ्या सोबतीला आहे आणि मला वाटतं की आज वर्किंग डे, बरोबर ना? आज वर्किंग डे. वर्किंग डेला एवढा असेल तर सुट्टीच्या दिवशी तेवढा असेल. पहिल्या दिवशी मी सांगितलं होतं ज्यावेळेस मी पक्ष सोडला त्या दिवशी मी सांगितलं, कारण माझी सगळी गणित झालेली होती. आणि मी काय करत होतो माहिती का, या सगळ्या लोक मला म्हणत होते काही येडे याच्या नावात जाते त्याच्या नावात मी यांना येड्यात काढत होतो. कारण हे पुढे डोक्यात पण होतं. मला भारतीय जनता पार्टीचा एक नगरसेवक भेटला. माझ्या घरात एक लग्न कार्य होतं त्या दिवशी. लग्न कार्याला तू नगरसेवक मला म्हणला तात्या घरात पडलाय बाबा तू आम्हाला. आणि बाकीचे काय म्हणतात वंचित बहुजन आघाडी भारतीय जनता पार्टीची मीटिंग. अरे भारतीय जनता पार्टीची मीटिंग असते याचं काम करायला म्हटलं असतं. आपण लक्षात ठेवा की आपल्यावरती 2018 साली बहुजन वंचित आघाडीची निर्मिती झालेली आहे आणि 18 साली निर्मिती झालेला पक्ष आता 6 वर्षामध्ये त्या पक्षाच्या बाबतीमध्ये राजकीय नेते जर अशा प्रकारे अनालिसिस करत असतील की वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार ह्याला पडतो त्याला पडतो, बघा आता आपली जबाबदारी वाढलेली आहे. आपल्या